अश्वत्थामाला श्रीकृष्णाचा असा कोणता शाप लागला की तो आजही दिसतो? कथा कुठून सुरू होते तर कुरुक्षेत्र युद्धाच्या शेवटच्या रात्री दुर्योधन हा मृत पडलेला असताना अश्वत्थामाच्या मनात सर्वोच्च राग, दुःख आणि प्रतिशोध हा उफाळून आला. त्याला वाटलं की कौरवांचा पराभव हा पांडवांमुळे नाही तर श्रीकृष्णाने नियोजनाने केलाय. या रागात त्याने एक भयावह निर्णय सुद्धा घेतला. अश्वत्थामा रात्री पांडव छावणीमध्ये घुसतो. त्या रात्री अंधारामध्ये अश्वत्थामा शस्त्रसज्ज होऊन क्रोधाने तावून आणि भीमासारखा उग्र होऊन पांडवांच्या तंबूमध्ये घुसतो. पांडव झोपलेले आहेत असं त्याला वाटतं, पण तंबूत कोण होतं तर द्रौपदीची 5 मुलं म्हणजेच कोणतं उपपांडव. अश्वत्थामाला वाटलं की हेच पांडव आहेत. क्रोधामुळे त्याचा विवेक हरपला आणि क्षणाचाही विलंब न करता तो 5ही उपपांडवांची हत्या करतो. आता हे पाप सर्वात गंभीर का मानलं जातं तर युद्धात कारण झोपलेल्या मुलांची हत्या करणं. युद्ध थांबलेलं असताना त्या दिवशी पांडवांनी शस्त्र खाली ठेवलेले सुद्धा होते आणि धर्मयुद्ध हे संपलेलं सुद्धा होतं. युद्धातले नियम काय सांगतात तर झोपलेल्या शस्त्र नसलेल्या मुलांची हत्या ही पापातील पाप आहे. अश्वत्थामाने नेमका हाच नियम मोडलेला होता. आता पांडव आणि कृष्ण हे क्रोधित का होतात तर दुसऱ्या दिवशी जेव्हा अर्जुन, भीम, युधिष्ठिर, नकुल, सहदेव आणि कृष्ण हे घटनास्थळावरती पोहोचतात तेव्हा द्रौपदी रडत रडत म्हणते की माझ्या मुलांचा प्रतिशोध घ्या, पण पुत्राला जिवंत पकडा. तेव्हा कृष्ण अर्जुनाला सांगतात की अश्वत्थामा हा अमर आहे, त्याला मृत्यू देणं हे शक्य नाही, पण दंड देणं हे अत्यावश्यक आहे. आता अर्जुन आणि अश्वत्थामा याच्यातील अंतिम सामनामध्ये काय होतं तर अर्जुन अश्वत्थामावरती एक ब्रह्मास्त्र सोडतो. अश्वत्थामा पण भयाने ब्रह्मास्त्र सोडतो. दोन्ही ब्रह्मास्त्र ही पृथ्वी नष्ट करण्यास निघालेली असतात, पण कृष्ण हस्तक्षेप करतात आणि अर्जुनाला म्हणतात की तुझं ब्रह्मास्त्र हे परत घे. अर्जुन आज्ञा मानतो, पण अश्वत्थामा तो ब्रह्मास्त्र परत घेऊच शकत नाही. ते त्याला जमलंच नाही. तो शस्त्र हे द्रौपदीच्या गर्भातील अभिमन्यूचा मुलगा परीक्षितकडे वळवतो, म्हणजे पांडव वंश संपवण्याचा प्रयत्न करतो. हीच त्याची सर्वात मोठी चूक होती. इथेच कृष्ण शाप देतात की कृष्ण अश्वत्थामावरती क्रोधाने म्हणतात तू झोपलेल्या बालकांची हत्या केलीस आणि आता अजून एका अजन्म्या लेकराचा वध करायचा तुझा विचार करतोस. युधिष्ठिराने दिलेली क्षमा तुला योग्य नाही. श्रीकृष्णाचा शाप असतो की तू अमर राहशील, पण मृत्यू तुला कधीच मिळणार नाही. तुझ्या जखमा कधीच भरून येणार नाही आणि तू एकटा रोगग्रस्त आणि रक्ताने माखलेला जंगलात भटकत राहशील. लोक तुला पाहतील पण ओळखणार नाहीत. तुझे शरीर हे कुजेल पण तू मरणार नाहीस. हा इतिहासातील सर्वात मोठा कठोर शाप मानला जातो. अश्वत्थामा आजही जिवंत आहे का तर भारतामध्ये अनेक जागांवरती अश्वत्थामाच्या दर्शनाच्या कथा या सांगितल्या जातात. बुरानपूर, गुजरातचे गिरनार पर्वत, कुक्के सुब्रमण्यम मंदिर आणि उत्तर भारतातील अरण्य प्रदेश. अनेकांनी सांगितलंय की उंच, जखमी, कपाळावर मोठी जखम असलेला पुरुष मी अश्वत्थामा आहे असं म्हणतो. तो 3000 वर्षे भटकतो आहे हे मानलं जातं. कृष्णाने दिलेला अश्वत्थामाचा शाप हा फक्त शिक्षा नव्हती तर तो एक अधर्माच्या अंताचा धडा होता. युद्धातही नियम असतात. नियम तोडून जिंकणं म्हणजे पराभवच. अश्वत्थामाची कथा आपल्याला शिकवते की अहंकार, राग आणि प्रतिशोध माणसाला हजारो वर्षांच्या वेदनांमध्ये टाकत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.